तर जेव्हा तो मालकीचं घर झालं तर झोपडपट्टीदाराला काय म्हणतो की माझं 1500 फुटाचं घर झालं, त्याच्या खालची जमीन पण माझी झाली, त्याला आपण कायदे शिकवू नाही शकत. तर तो त्याच्यावर आत्ता सुद्धा जर 3 मजले बांधून 4 मजले बांधून रिकामा होतो. जर आपण त्याला फुकट मालकीचं करून दिलं तर तो तिथे अजून नवीन झोपडपट्टी तयार करेल. दुसरी गोष्ट 2011 नंतर त्यांनी तिथे अतिक्रमण करून घरं बांधलेली आहे, त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे ह्याच्यामुळे एसआरची योजना पूर्ण होऊन जाते. आणि मुळात म्हणजे काय की इथे आपण 500 कोटी 1500 कोटी म्हणतोय. जर तेवढ्याच्यामध्ये जर हा जी आर आला तर 500च्या तिथे शेजारी 1000 वाढवायला काही वेळ लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जेव्हा आम्ही त्यांना म्हणू की नाही तुम्ही बाबा नाही आम्हाला कलेक्टर अप्रूव्ह करतील की करायचं का नाही, पण कलेक्टर अप्रूव्ह करणार कसं अप्रूव्ह करणार, कारण त्याच्यामध्ये वैयक्तिक सगळ्यांना केसेस टाकतील की शासनाचा जी आर आहे आणि 1500 फूट जर आम्हाला मालकीने मिळतंय तर आम्ही एसआरए जाऊन 350-400 फूट का घेऊ, तो कोणीच जाणार नाही. पण पंतप्रधान आवास योजनेमध्ये पण आपण जे 2.5 लाख रुपये देतो त्यांना घर घेण्यासाठी, ते म्हणजे आम्हाला फुकटच मिळतं ना 1500 फुटापर्यंत. आणि कशाला काय योजनेचं ईडब्ल्यूएसच्या घरात पण कोणी जाणार नाही. आणि मला असं वाटतं स्वतःला की महानगरपालिका मध्ये जागेच्या किमती बघता आणि आपल्या सरकारी जमीन आज जर तुम्ही बघितलं तर नुसतं माझ्या भागात 40% झोपडपट्टी त्यातली जवळजवळ 25 ते 30% झोपडपट्टी सरकारी जागेवर की आपण कुठेही हलवू शकणार नाही. त्याच्यामध्ये आणि हेच होईल आणि त्यांना एकदम वेळाला बातमी असतं की ते जाते, मग ते किती पण बांधतील तुम्ही त्याच्यात काही करू शकता. तो थोडंसं त्याच्यामध्ये त्यांची मग 1500 फुटाचं माहिती आपल्याला नियमित केलं आम्ही काय करू तिथे एसआरची योजना तर आम्ही कशी पण 2 मजले असेल 3 असेल तर व्यवस्थित म्हणजे आहे की 2011 पर्यंत पात्रता यादी तयार होती. तर ह्याच्यामध्ये एसआरए घ्यायला ही पात्र आहे असं समजा तुम्ही जी आर काढला 2011 पर्यंतची पात्रता. आता आपल्याकडे पात्रता आपण म्हणतो म्हणजे 2002 पर्यंतची पात्रता म्हणतो आणि जे बाकी आपल्याकडे त्यांना पण सर बेसिकली वेगळी गोष्ट आहे. तिथे सांगते जाहिरात आणि ते आउटस्कर्ट जे पट्टेवाटप असतात ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही शहरी भागात एकच आपण सबमिट करू सर की हा सर बेसिकली आपल्याला पॉलिसी डिसिजन घ्यावा लागणार आहे. कारण की मॅडम जो विषय फ्लॅग करतात आहे तो आहे की एसआरए बरोबर हा जी आर जाऊ शकत नाही, कारण की एसआरएचं पोटेन्शियल संपून जाईल जर आपण पट्ट्यावर केली. पण मॅडम पॉलिसी ही 2018 मध्येच निश्चित झालेली आहे आणि त्याच्यानुसार नागपूरमध्ये आम्ही पट्टे पण वाटले 50 एरियामध्ये. तो नोटिफाईड स्लम्स जे असतात शहरातल्या नोटिफाईड स्लम्समध्ये त्यांना आम्ही शासकीय जमिनीवर आहे किंवा पब्लिक लँडवर आहे त्यांना त्यांचे एलिजिबिलिटी चेक करून एक जो जी आरमध्ये 500 स्क्वेअर फीट पर्यंतचे पट्टे वाटले. इनफॅक्ट मॅडम आम्ही नागपूरमध्ये जो निर्णय झाला होता की प्रायव्हेट लँडवरच्या नोटिफाईड स्लम्सवरही पट्टे वाटप करण्यासाठी झाला होता, डिसिजन झालेला आहे. तर ही आपण सांगतो की प्रॉब्लेम आहेच, पण तो शासनाला एक पॉलिसी डिसिजन घ्यावा लागला आहे. आपण प्लीज मॅडम ते अतिक्रमण निघत नाही, परंतु त्यांना एक मालकी हक्क मिळतो, ते 30 पट्टा मिळतो. आणि 2026 आहे मधल्या काळात त्यांनी बांधले ते पण तिथे तसे राहणार मध्ये म्हणलं तर शासन काय 2026 पर्यंत करायचं आपण आधी आम्हाला हे देतो
आणि तुम्ही दिल्यानंतर कमिटी साईड समजा केली मी करा म्हाडाला केलंय की म्हाडाची जागा आहे म्हाडाला सांगतो स्टडी करा पण जर तुमच्याकडे त्याच्या केसेस येत नाही तर पोस्टपोन होत राहणार जागा कुठे असतो तर या बोर्ड जागा आता आमच्या डिपार्टमेंट काय